चला, आज आपण वाचलेलं लक्षात ठेवण्याच्या एका सोप्या ट्रिकबद्दल पटकन जाणून घेऊया. तुम्हालाही असं होता का की खूप वाचलं पण काही लक्षातच राहत नाहीये? अहो, काळजी नका करू. प्रॉब्लेम तुमच्या मेहनतीत नाहीये, तर तुमच्या पद्धतीत आहे. चला तर पाहूया, वाचनाची पद्धत थोडीशी बदलून आपण कसा फरक घडवू शकतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ॲक्टिव्ह रीडिंग. म्हणजे काय, तर घाईघाईत पानं उलटवू नका. त्याऐवजी एका वेळी फक्त 20 मिनिटं पण पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने वाचा. आणि हो, वाचताना त्या गोष्टींना तुमच्या रोजच्या आयुष्याशी, तुमच्या अनुभवांशी जोडून बघा. फरक जाणवेल. ओके, दुसरी पायरी तर खूपच इंटरेस्टिंग आहे. वाचन झालं ना की लगेच पुस्तक बंद करा आणि आठवण्याचा प्रयत्न करा की नक्की काय वाचलं. जे काही वाचलंय त्याची मनातल्या मनात एक इमेज बनवा. कारण आपला मेंदू शब्दांपेक्षा चित्रांना जास्त लक्षात ठेवतो, नाही का? आणि शेवटची तिसरी गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे रिव्हिजन. तुम्ही जे आज वाचलत ना ते पुढच्या 24 तासांच्या आत फक्त 5 मिनिटांसाठी परत एकदा वाचा. हे खूप गरजेचं आहे, कारण ही छोटीशी सवय तुमची स्मरणशक्ती प्रचंड वाढवते. तर मग फक्त वाचू नका, तर या सक्रिय पद्धती वापरा आणि मग बघा वाचलेलं सगळं कसं डोक्यात फिट